समद काझी यांची दुर्दैवी जी हत्या झाली त्याला आता जवळजवळ 20 वर्ष होत आलेली आहेत आणि गेली 17 वर्ष या विषयाच्या बाबतीतला कायदेशीर जो प्रक्रियेचा विषय आहे तो चालू आहे, प्रदीर्घ चालू आहे. न्यायदेवतेवरती पहिल्यापासूनच आमचा पूर्ण विश्वास होता आणि 17 वर्षानंतर न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिलेला आहे. परंतु हे 17 वर्ष ह्या सर्व लोकांचे कोण परत करणार आहे? आज आपण आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांची परिस्थिती बघितली. 17 वर्ष त्यांना हे सगळं सहन करावं लागलं. त्यांचा या विषयाशी कुठला संबंध नसताना राजकीय षडयंत्र जे केलं गेलं, आता टप्प्याटप्प्याने सगळ्याच गोष्टी पुढे येतील. परंतु आज निश्चितपणे आम्हाला सर्वांनाच मोठं समाधान आहे की न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. दुर्दैवाने डॉक्टर साहेबांना नेमकं काय झालं आहे हे मी समजून सांगू शकत नाही, त्यांना ते कळणारही नाही. पण ही परिस्थिती कशामुळे उद्भवली, हे षडयंत्र जे आहे ते कोणी कशामुळे केलं, त्याच्यामध्ये कोण कोण प्यादे होते. आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब, आपल्याला कल्पना असेल की साधारण 1990च्या दरम्यान मुख्यमंत्री होणार होते. तसा त्यांना शब्द दिला होता. काही कारणामुळे ते होऊ शकलं नाही. 2009ला ते खासदार म्हणून निवडून आले होते आणि साधारण ज्या कालावधीमध्ये कॅबिनेटचं एक्सपॅन्शन होणार होतं, बरोबर तेव्हाच काही लोकांनी या बाबतीमध्ये एका वेगळ्या पद्धतीने पुढाकार घेतला आणि जे काही षडयंत्र रचलं गेलं ते बऱ्यापैकी आज कोर्टाच्या माध्यमातून आमच्याही लक्षात आलेलं आहे. आणि एकदा प्रत्यक्षात कोर्टाची ऑर्डर उपलब्ध झाल्यानंतर, त्याचं वाचन केल्यानंतर मग मी आपल्याला सविस्तर बोलू शकेन. या पूर्ण प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून ज्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि अतिशय ताकदीने आमची साथ दिली, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आई तुळजाभवानी आणि संत गोरोबा काकांचा आशीर्वाद नेहमीच डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या पाठीशी आहे. लाखो करोडो जनतेचा त्यांच्यावरती विश्वास आहे, प्रेम आहे आणि आज निश्चितपणे न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला आहे, एवढी भावना मी व्यक्त करतो. 1990 मध्ये तुम्ही काँग्रेसमध्ये असताना त्यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला गेला, ते झालं नाही. 2009 मध्ये कॅबिनेट मंत्री होणार अशी शक्यता होती. त्यावेळेला सुद्धा एक्सपान्शनच्या वेळेलाच हा सगळा खटला पुढे आणला गेला. जाणीवपूर्वक पक्षातीलच काही लोकांनी हे षडयंत्र रचलं होतं. याबद्दल मी आज बोलणार नाही. इतके दिवस मी जास्त बोललो नाही की आमच्यापैकी कोणीच जास्त बोललं नाही, कारण हे सगळं न्यायप्रविष्ट होतं. बरेच जण ह्याचा राजकीय फायदा घेत होते. अतिशय चुकीची विधानं, दादांत खोटी विधानं करत होते. परंतु मी तेव्हा काहीच बोललो नाही. योग्य वेळेस मात्र गरजेनुसार अनेक गोष्टी मी पुढच्या काळात बोलेन. आज यापेक्षा जास्त नाही बोलणार. या निकालाच्या विरोधात आता सीबीआय हे उच्च न्यायालय देखील धाव घेणार आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याशी फोनवरनं चर्चा केलेली आहे आणि याबाबत न्याय मिळावा या संदर्भात देखील बातचीत केलेली आहे. राजकीयदृष्ट्या या सगळ्या घडामोडींकडे आपण कसं पाहता? याविषयी मी एवढंच म्हणेन की न्यायदेवतेवरती आमचा पूर्ण विश्वास आहे आणि कुठे न्यायालयीन प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये आमची जी बाजू आहे ती आम्ही ठामपणे मांडू आणि आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल. धाराशिवचं राजकारण आहे ते तुम्ही असं म्हणत होता की बाहेरच्या जिल्ह्यातून म्हणजे लातूर जिल्ह्यातून राजकारण होत होतं. लातूर जिल्ह्यातून राजकारण झालं म्हणून 17 वर्ष या खटल्याला सामोरं जावं लागलं. आज मी याविषयी बोलणार नाही. या खटल्याला 17 वर्ष का लागले, नेमकं कोणी ह्याच्यामध्ये वेळ काढूपणा केला, हे देखील आज ना उद्या निश्चित सांगेन मी. पण हे सगळं राजकारण आहे ते धाराशिवचं राजकारण जर बघितलं असेल तर ह्या दोन कुटुंबांपाशीच होतं आणि त्याचमुळे कुठेतरी या सगळ्यामुळे विलंब लागला, त्याचाच फायदा घेतला इतक्या वर्ष, असं म्हणायचं का तुम्हाला? हे धाराशिवचं राजकारण नव्हतं, हे महाराष्ट्राचं राजकारण होतं आणि तुम्ही सर्वच जण सन्मान्य पत्रकार आहात. आपण याच्या बाबतीमध्ये थोडं खोलात गेला तर अनेक गोष्टी आपल्यालाही लक्षात येतील आणि योग्य वेळेस मीही सांगेन. तो जिस तरीके से ऑपरेशन टाइगर और जिस तरह से अभी निम्बलकर शिफ्ट हो गए हैं एकनाथ शिंदे कैंप में, क्या उसका असर पड़ रहा था, आपको लग रहा है? नहीं, मैं राजकीय किसी भी बात पे आज टिप्पणी करना नहीं चाहूँगा. I'll speak about it subsequently. सर, एक प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये 9ही आरोपी जे संबंधित आरोपी म्हणून त्यांना संबोधित केलं गेलं, त्यांना निर्दोष मुक्तता करण्यात आली. परंतु हा प्रश्न आता विचारला जातोय की या प्रकरणामध्ये जी हत्या झाली, मग ती हत्या नेमकी कोणी केली? किंवा या संदर्भात आमची मागणी निश्चितपणे ही राहणार आहे की नेमकी हत्या कोणी केली, कोणाकोणाला काही कारणं होती. अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आज मला बोलायच्या नाही आहेत.
अनेक गोष्टी समोर मान्य न्यायालयाच्या आलेल्या आहेत आणि त्याच्या बाबतीतला योग्य तपास जर झाला तर खरे या विषयातले आरोपी कोण आहेत ते निश्चित आजही निदर्शनास येऊ शकतील असा माझा ठाम विश्वास आहे. तपास व्हावा अशी तुमची मागणी आहे. हत्येचा तपास व्हावा अशी तुमची देखील मागणी आहे. निश्चितपणे की नेमकं हे केलं कोणी हे वास्तववादी जे काही पुरावे आहेत त्याचा योग्य तपास करून हे बाहेर येणं गरजेचंच आहे. लेकिन उमराजे निंबाळकर का कहना है कि वो राजनीति में आए ही जस्ट वन सेकंड. अनेकदा म्हणजे पाटील कुटुंबियांना कायम याच्यामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून प्रचार पॅटर्न देखील म्हणजे राजकीय प्रश्न आहे हा, पण कायम तुम्हाला टार्गेट करण्यात आले या संपूर्ण भागात. आता निर्दोष झालेत, आता समोरचे म्हणतायत की या सगळ्या संदर्भामध्ये मी परत लढा देत राहील. निकाल लागल्यानंतर देखील त्यांचं राजकारण फक्त याच्यावरून सुरू झालं तर अजूनही त्याच्यावर चालेल. तुमचं याबद्दल म्हणणं काय? मी एवढंच सांगेन की ह्या दुर्दैवी घटनेनंतर घटना घडली 2006ला अगदी दुसऱ्या महिन्यापासूनच तिथे राजकारण जे आहे ते केलं गेलं. या दुर्दैवी घटनेचा वापर पूर्णतः राजकारणासाठी केला गेला. काही लोकांच्या सांगण्यावर नसेल परंतु अनेक जण जे आहेत त्या सांगण्याला बळी पडले आणि दुर्दैवी घटनेचा राजकीय पुरेपूर वापर झाला हे वास्तव आहे. यू आर सेइंग समथिंग? मुख्य साक्षीदार होते. एक मिनिट. Umaraju Nimbalkar had once himself said that the reason why he's coming into politics is this case. So why can't we relate and why can't we speak about politics together? I prefer not to speak about politics today. Maybe this evening or later on, after I have read through the verdict, I will let you all know, and we'll have a more detailed discussion. But do you see that there is a bigger conspiracy involved in against Mr. There is definitely a bigger there's definitely a bigger conspiracy, and we are kind of aware of who's involved. But then obviously it's not right to speak about it right now. But I will speak know the about names. it. You know I the will names. speak about it with the due proof subsequently. तुम्ही आता असं म्हणाल की जजमेंट एक इस सेकंड. पूरे मामले में अभी हाई कोर्ट में जाएंगे आने जितना भी CBI ने भी अपने जो जांच है वो आगे लेने के लिए अपना प्रयास रखेंगे. वो नॉर्मल प्रोसीजर है and obviously will be a part of it. सर सीबीआई ने भी कहा है कि वो भी जाएंगे अदालत, अपील करेंगे इस पूरे मामले में. That is totally up to them. जो उनको करना है वो उन्होंने obviously करना ही है. No doubt about that. But given the fact that CBI is a central agency where the central government is of the NDA and This working is obviously independent of anything else, and everyone should obviously trust that. but राकेश मारिया जी का is Mr. Shinde's party really putting on any kind of I prefer not to speak about any of it. राकेश मारिया जी का नाम भी इस केस में वापस एक बार दोहराया गया है. जिस तरीके से ये पूरा जो प्लानिंग किया गया था, जेल की इन्वॉल्वमेंट इसमें क्या थी, किस तरीके से देखते हैं? मैं इसके बारे में थोड़े मे बी इन अ डे और टू बात करूंगा विथ अ लिटिल मोर प्रूफ आफ्टर हॅव्हिंग रेड द वर्डिक्ट. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. त्यांची साक्ष ज्यावेळी नोंदवण्यात आली त्यावेळी विरोधाभास त्यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळाला आणि हा एकच मुख्य धागा होता ज्या आधारावरती ही केस 20 वर्ष या ठिकाणी चालली. त्यात राकेश मारिया यांचं नाव देखील समोर आलं. मारिया यांना ते भेटले होते आणि त्यानंतर ज्या घटना घडल्या आपण देखील कोर्टात होतात. या संदर्भात आपलं नेमकं मत काय आहे, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, राजकीयदृष्ट्या प्रेशर होता, त्यातनं हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. आज माननीय न्यायाधीश महोदयांनी अतिशय स्पष्टपणे जे काही घडलंय ते नमूद केलेलं आहे. आम्हाला या बाबतीमध्ये इतकंच सांगायचं आहे की एकदा वर्डिक्ट वाचल्यानंतर तुम्हालाही सगळ्या गोष्टी कळणार आहेत, आम्हालाही डिटेलमध्ये कळतील आणि त्याच्यानंतर आपण मला जेव्हा विचाराल तेव्हा मी अजून जास्त तुम्हाला प्रदीर्घ याविषयी बोलेन. म्हणालात की वर्डिक्ट वाजल्याच्या नंतर सविस्तर प्रतिक्रिया दिली जाईल. जे षडयंत्र रचलं गेलं किंवा ज्या मंडळींनी यामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात सुद्धा तुम्ही भाष्य करणार आहात? मी ठरवेन कधी बोलायचं. हे जे काही षडयंत्र रचलं गेलं, कोणी रचलं, कसं रचलं याची बऱ्यापैकी माहिती मला आहे, परंतु ते कधी सांगायचं आणि पर्याप्त पुरावे उपलब्ध करून द्यायचे ते मी ठरवेन.